यस9च्या प्रेक्षकांना नमस्कार। आज रविवारच्या संवाद या कार्यक्रमात आपले स्वागत आहे। आज विजयादशमी। आपणा सर्वांना विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा। वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीने मिळवलेला विजय म्हणजेच प्रभू रामचंद्राकडून रावणाचा झालेला निपात, अशा भावनेतून आपण हा उत्सव साजरा करतो। आज साईबाबांची पुण्यतिथी देखील आहे। देश विदेशात कीर्ती पसरलेले साईबाबा आज समाधीस्थ झाले, म्हणून आजच्या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे। साईबाबांनी रंजल्या गाजल्यांची सेवा केली आणि आता या कलियुगामध्ये रावण पुन्हा कोविडचं रूप घेऊन भूतलावर दाखल झाला आहे। या रावणाने संपूर्ण जगाला वेठीला धरलेला आहे। आज कोविडचे रूप घेऊन हा जो रावण भूतलावर आलेला आहे, त्याला हरविण्यासाठी डॉक्टर आणि कोविड रुग्णांवर उपचार करणारे कोविड योद्ध्यांनी प्रभू रामचंद्राचं रूप घेतलं आहे। कोरोनावर लस शोधणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते खरं म्हणजे ब्रह्मदेव आहेत, कारण हे लस रूपी ब्रह्मास्त्र हे ब्रह्मदेव तयार करीत आहे। आणि मित्रांनो, आपण सगळे अशी प्रार्थना करूया, अशी अपेक्षा व्यक्त करूया, अशी मनोकामना व्यक्त करूया की लवकरच हे ब्रह्मास्त्र डॉक्टरांच्या हातात येईल आणि या कोविड रूपी रावणाचा निपात होऊन जाईल। प्रभू रामचंद्राने आपल्याला तोपर्यंत, म्हणजे प्रभू रामचंद्र म्हणजे आजच्या काळातले डॉक्टर मंडळी, कोरोना योद्धे यांनी आपल्याला मास्क, दूर अंतर ठेवण्याची लक्ष्मण रेषा आणि सॅनिटायझर ही 3 शस्त्रे दिलेली आहेत। मात्र ज्यांनी आजवर या शस्त्रांकडे दुर्लक्ष केले त्यांना या रावणाने गाठले। त्यात आपले काही प्रियजन होते, ते आपल्यापासून कायमची हिरावले गेले। त्यामुळे मित्रांनो, आज या विजयादशमीच्या मुहूर्तावर आपण संकल्प करूया की या प्रभू रामचंद्राच्या रूपातील डॉक्टरांनी आपल्याला मास्क, दूर अंतर ठेवण्याची लक्ष्मण रेषा आणि सॅनिटायझरचा वापर, ही जी 3 शस्त्रे दिली आहेत त्याचा आपण आज वापर करूया। खरं म्हणजे विजयादशमीला शस्त्रपूजन केलं जातं, तर प्रभू रामचंद्राने या कलियुगात सध्या या कोविड कहराच्या काळामध्ये मास्क, दूर अंतर ठेवण्याची लक्ष्मण रेषा आणि सॅनिटायझर ही जी शस्त्रे दिली आहेत त्याचं आपण मनोमन शस्त्रपूजन करूया। हा कोविड रूपी रावण मायावी आहे। पूर्वी त्याने सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं आणि सीतेचं अपहरण केलं। आता कोविडच्या रूपाने रावणाने काही डॉक्टरांचे देखील मायावी रूप धारण केले आहे। म्हणजे जरी आपण सगळेजण कोविडवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना प्रभू रामचंद्राची उपमा देत असलो, तरी हा मायावी रावण काही डॉक्टरांच्या रूपाने या भूतलावर आलेला आहे। त्यांच्यामध्ये रावणाचा अंश उतरलेला आहे। म्हणजेच प्रभू रामचंद्राच्या स्वरूपात आपण ज्यांना पाहतो ते डॉक्टर, काही डॉक्टर त्यातले प्रभू रामचंद्राचे रूप घेतलेले रावण देखील आहे। त्यांनी ही कोविडची संधी साधली। लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांना आपल्या रुग्णालयात दाखल करून घेतले आणि स्वतःची खिसे भरली। 10-10, 15-15 लाख रुपये बिले केली। या मायावी रावणांनी हा असा हाहाकार उडून गेला। त्यांच्या त्या दहशतीमुळं, त्या बिलांच्या आकड्यामुळं आणि बेड द्या बेड म्हणत पळणाऱ्या रुग्णांमुळं का बरेच जण आपल्या जवळचे धास्तीने मृत्युमुखी पडले। अशाही वाईट काळात जे डॉक्टर खरोखर प्रभू रामचंद्रांच्या बाजूचे होते किंवा त्याच्यामध्ये त्यांचा अंश होता, त्यांनी कोविड रूपी रावणाविरुद्धची लढाई नेटाने सुरू ठेवली। खरं म्हणजे त्यांच्याकडे सरकारी यंत्रणेच्या अपुऱ्या सुविधा होत्या, अपुरी औषधे होती, अपुरी व्यवस्था होती, तरी त्यांनी या रावणाच्या विरोधात, या कोविड रूपी मायावी राक्षसाच्या विरोधात लढाई नेटाने सुरू ठेवली। मित्रांनो, या अपुऱ्या साधन सामुग्रीनिशी यांनी जी लढाई सुरू केली त्याला यश आलं। आता सध्या कोविड आटोक्यात येतो आहे, पण याचा अर्थ असा नाही, आपल्याला जी मगाशी आपण चर्चा केली ती जी 3 शस्त्रे दिली आहे, मास्क, अंतराची लक्ष्मण रेषा आणि सॅनिटायझरचा वापर, त्याचं पूजन, त्याचा वापर आपल्याला सदोदित करायचा आहे। अशा प्रतिकूल वातावरणामध्ये राहत्यामध्ये एक अत्यंत दिलासादायक घटना घडली। राहत्या शहरातले प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष मैड आणि डॉक्टर दत्ता कानडे हे एकत्र आले। त्यांनी त्यांच्या सहकार्याने एकत्र आले, म्हणजे चेस्ट फिजिशियन डॉक्टर वैभव मालकर, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गोकुळ शिंदे, भूलतज्ञ डॉक्टर संतोष सुराशे यांनी एकत्र येऊन राहता शहरात कोविड रुग्णालय सुरू केले। या डॉक्टर मंडळींना सलाम करायला हवा। काही लोक मला विचारतात, अहो ते जे पेशंट त्यांच्याकडे दाखल होतील ते त्यांच्याकडून सरकारी दराने बिल घेणार आहे, मग त्यांचं कौतुक कशासाठी?
मित्रांनो, मागच्या महिन्यातली स्थिती आठवा. या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारा ज्यांना आपल्या रुग्णांना घेऊन शहरात जावं लागलं, ॲम्ब्युलन्स मिळण्यापासूनची मारामार, खिशात लाखोची बंडल, तरी रुग्णालयात जागा मिळत नव्हती. अहो, आम्हाला बेड द्या, बेड असं म्हणत ह्या रुग्णालयातून त्या रुग्णालयात, त्या रुग्णालयातून त्या रुग्णालयात जावं लागायचं. अनेक जणांना साधा ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मृत्यू आला. काही जणांना व्हेंटिलेटर मिळालं नाही म्हणून मृत्यू आला. काही जणांना अति सौम्य लक्षणे होती तरी धास्तीने ते ऍडमिट झाले, त्यांच्याकडून लाखो रुपये बिल उकळण्यात आलं. अशा भीतीदायक वातावरणामध्ये आपले कसे होणार अशी प्रत्येक रुग्णाला काळजी वाटायला लागली. रुग्णाचे उपचार कसे होणार, ते चांगले होणार का, तिथे पुरेशी व्यवस्था आहे का, यापेक्षा बेड मिळाले हेच भाग्य, अशी परिस्थिती मागच्या महिन्यात होती. या उलट स्थानिक डॉक्टरांनी सुरू केलेल्या अशा दवाखान्यांमध्ये, अशा रुग्णालयांमध्ये त्या भागातील रुग्णांना हे रुग्णालय वरदान ठरणार आहे. याचं कारण मुळातच ओळखीच्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेणं म्हणजे आपोआप मनातली भीती दूर होणं. मित्रांनो, या आजारामध्ये भीती हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि त्या शत्रूचा निपात ओळखीचे डॉक्टर करू शकतात. ते आपल्या संपर्कात आहे, ते आपल्याशी फोनवर बोलतात, आपल्याला धीर देतात, यातच आपला निम्मा आजार बरा होतो. म्हणून ज्या ठिकाणी, ज्या गावामध्ये स्थानिक डॉक्टरांनी एकत्र येऊन कोविड रुग्णालय सुरू केले, त्या सगळ्या डॉक्टरांना सलाम करायला हवा. या ओळखीच्या डॉक्टरांसोबत कधी संपर्क साधता येतो. अन्य शहरातल्या डॉक्टरांनी जे लुटमार केली, ते अशा पद्धतीची लुटमार हे स्थानिक डॉक्टर कधी करणार नाही. याचं कारण असं आहे, ते आपल्यातलेच एक आहे, त्यांना इथे राहायचंय, त्यांना इथे प्रॅक्टिस करायची. त्यांचं आपलं किती नाही म्हटलं तरी जीवाभावाचं नातं तयार झालेलं असतं. म्हणून जोपर्यंत खासगी डॉक्टर या सेवेत येत नाही तोपर्यंत रुग्णांच्या मनातली भीती दूर होणार नाही असं वातावरण होतं. ते आता हळूहळू दूर व्हायला लागलं, कारण ही स्थानिक डॉक्टर मंडळी उपचारासाठी आता पुढे यायला लागली. म्हणून अशी रुग्णालय या कोविड प्रकोपामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. डॉक्टर संतोष मैड, डॉक्टर दत्ता कानडे, डॉक्टर वैभव मालकर हे तर एरवीही सदैव रुग्णाच्या मदतीला धावण्यासाठी तत्पर असतात. हे राहतेकरांना किंवा पंचक्रोशीतल्या रुग्णांना चांगलं माहीत आहे. मग या कोविडच्या काळात तर ही मंडळी आपलीच आहेत, आपल्या मदतीला येणार आहेत. म्हणून त्यांच्या कार्याची, त्यांच्या या उपक्रमाला आपण सलाम करायचा, त्यांचं कौतुक करायचं, त्यांना प्रोत्साहन द्यायचं. कारण शहरात झालेली आपल्या सहकाऱ्यांची, आपल्या नातेवाईकांची, आपल्या इष्टमित्रांची फरफट, त्यांना सोसावं लागणारा वेदना, त्यांची झालेली घबराट, त्यांचे गेलेले पैसे, त्यांना झालेला मनस्ताप आणि त्यात अनेक जण मृत्युमुखी पडल्याच्या दुर्दैवी घटना, या पार्श्वभूमीवर आपल्या गावामध्ये सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू होणं ही त्या दृष्टीने फार महत्वाची आणि मोठी बाब आहे. शिर्डीमध्ये सुद्धा मित्रांनो असंच एक राम विरुद्ध रावण अशी मोठी लढाई लढली गेली. या कोविड रूपी मायावी रावणाला माघार घ्यायला लावणारी ही रोमांचकारी लढाई साईबाबांच्या शिर्डीत लढली गेली. आंध्र प्रदेशातील श्रीनिवास व त्यांच्या पत्नी सुधा हे दाम्पत्य साई भक्तीच्या प्रेरणेतून गेल्या 20 वर्षापासून निराधार वृद्धांचा सांभाळ करते. कुणाची मुले अपघातात ठार झाली, कुणाला मुलांनीच घराबाहेर आणून रस्त्यावर टाकून दिले. या 125 वृद्धातल्या प्रत्येक वृद्धाची कहाणी एक स्वतंत्र शोकांतिका. ही शोकांतिका अशी की ती ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतात. मानवतेचा जिथे मृत्यू होतो अशा या अंगावर शहाणे आणणाऱ्या घटनांचे बळी ठरलेले आणि ज्यांना कुणाचाही आधार नाही असे 125 निराधार वृद्धांचा सांभाळ, त्यांच्या या अभागी जीवांवर मायेची पाखर घालणारे हे दाम्पत्य साईबाबाची शिकवणूक म्हणून ही सेवा करत होते. या माया आणि ममतेच्या द्वारकामाई वृद्धाश्रमाला कोरोनाची दृष्ट लागली. सरासरी 70 वयोगट असलेल्या या अभागी वृद्धांवर कोविड रूपी रावणाने एक दिवशी ध्यानीमनी नसताना हल्ला चढवला. या रावणाच्या हल्ल्याने, या कोविड रूपी रावणाच्या हल्ल्याने हा द्वारकामाई वृद्धाश्रम पुरता हादरून गेला. तब्बल 34 वृद्ध पॉझिटिव्ह निघाले. या सर्व वृद्धांचे पालक श्रीनिवास हे पॉझिटिव्ह झाले, त्यांनाही कोविड निघाले. राहता येथील डॉक्टर किरण गोरे सर यांनी त्यांना
ते त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना तातडीने पुण्याला जाण्याचा मोलाचा सल्ला दिला. मोलाचा सल्ला अशा अर्थाने की अशा काळात जर माणूस घरी थांबून राहिला, घरी प्रयोग करत बसला, मला काही झालं नाही असं समजला, तर न जाणू परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. पुण्याचे रुबी हॉलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर संजय पठारे ही यापूर्वी शिर्डीमध्ये साई संस्थांचे वैद्यकीय अधीक्षक होते. त्यांना श्रीनिवास यांचं त्यांच्या कार्याचं मोल ठाऊक होतं. त्यांनी त्यांना लगेच फोनवर सांगितलं की तुम्ही तातडीने इकडे या. त्या काळात तर जागा नव्हती तरी जागा उपलब्ध करून दिली आणि श्रीनिवास रुबीत ऍडमिट झाले. द्वारकामाई वृद्धाश्रमात कोविड रूपी रावणाने धुमाकूळ सुरू केला होता. अशा या कठीण काळामध्ये सरकारी यंत्रणा या रावणाच्या विरुद्ध लढण्यासाठी सरकारी यंत्रणेने मोर्चेबांधणी सुरू केली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे साहेब, तहसीलदार कुंदन हिरे साहेब, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे साहेब, साई संस्थांचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय नरोडे, डॉक्टर मैथिली पितांबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद म्हस्के यांनी आणि या लढाईत महत्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर संजय गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोकुळ घोगरे, राहत्याच्या डॉक्टर स्वाती म्हस्के मॅडम या सर्वांनी एकत्र येऊन या कोविड रूपी रावणाच्या विरोधात मोर्चेबांधणी केली. 125 वृद्धांवर मृत्यूची दाट छाया दाटून आली होती. तब्बल महिनाभर ही तुंबळ लढाई सुरू होती. कुणा वृद्धाला ऑक्सिजन तर कुणाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्या बिचाऱ्या वृद्धांसाठी या जगात रडणारं कुणीही नव्हतं. ही डॉक्टर मंडळीच आणि हे सगळे जे कोरोना योद्धे आहेत त्यांच्या जोडीचे वैद्यकीय कर्मचारी, हीच त्यांची मुलं झाली होती, तीच त्यांची उडबस करत होती. कारण श्रीनिवास तिकडे रुबीमध्ये ऍडमिट होती. ही डॉक्टर आणि कोविड योद्धे त्यांची मुले झाली. मग महिनाभरात एक 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 करीत सर्व वृद्ध हळूहळू या कोविड रूपी रावणाच्या दाढेतून सुटून वृद्धाश्रमात दाखल झाले. मात्र या महिनाभराच्या लढाईत 3 वृद्धांना या कोविड रूपी रावणाने हिरावून दिले. 34 वृद्धांची मात्र त्याच्या दाढेतून सुटका झाली. श्रीनिवास बरे होऊन पुन्हा वृद्धाश्रमात परतले. अखेर प्रभू रामचंद्राच्या रूपातील डॉक्टर जिंकले. या काळात शिवसेनेचे कमलाकर कोते, साई संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे, उद्योजक धनंजय शेळके पाटील, नांदुरकीचे सरपंच योगेश चौधरी पाटील या सर्वांनी या संकट काळामध्ये द्वारकामाई वृद्धाश्रमाची काळजी वाहिली. त्या सगळ्या लोकांना धीर दिला. सुधा एकट्या किल्ल्या लढत होत्या. त्या श्रीनिवास यांच्या पत्नी त्यांना पण त्यांनी धीर दिला. आज विजयादशमी निमित्त आपण प्रभू रामचंद्राच्या रूपातील या डॉक्टर मंडळींची ही कहाणी ऐकली. या डॉक्टर मंडळींनी कोविड रूपी रावणाला साईबाबांच्या भूमीमध्ये पराभूत करून दाखवलं. साईबाबांचं तत्वज्ञान होतं. रंजला गांजलांची सेवा करण्याकरता बाबांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. अशीच रंजल्या गांजलांची सेवा श्रीनिवास आणि त्यांच्या पत्नी सुद्धा करतायत. या रंजल्या गांजलांच्या सेवेमध्ये खरं म्हणजे जसं पूर्वी ऋषीमुनी तपश्चर्या करायचे, त्यामध्ये राक्षस विघ्न आणायचे, तसं साईबाबांच्या शिकवणीपासून प्रेरणा घेऊन रंजल्या गांजल्यांची सेवा करणाऱ्या या द्वारकामाई वृद्धाश्रमातील श्रीनिवास आणि त्यांच्या पत्नी सुधा यांच्या सेवा कार्यात या कोविड रूपी रावणाने विघ्न आणले. मग काय झालं, ही सरकारी यंत्रणा आणि हे सगळे डॉक्टर हे प्रभू रामचंद्राच्या रूपाने या द्वारकामाई वृद्धाश्रमाच्या पाठीमागे उभे राहिले. आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की 70च्या पुढच्या या 34 वृद्धांना जीवदान देण्यात म्हणजेच कोविड रूपी रावणाला हरवण्यामध्ये या सगळ्या डॉक्टर मंडळींना म्हणजे प्रभू रामचंद्राच्या रूपातील डॉक्टर मंडळींना यश मिळालं. या कोविड रूपी रावणाचा अद्याप अंत झालेला नाही. मित्रांनो, काल मी राहता शहरातील अनुभवी डॉक्टर संतोष जिगोळकर यांना फोन केला. ते म्हणाले कोविड नव्हता तेव्हापासून म्हणजे मला आठवते तेव्हापासून जपानमधील लोक मास्क घालूनच घराच्या बाहेर पडतात. तो कोविड आज आहे, आज न उद्या लस येईल. त्यांनी हा एक महत्वाचा मुद्दा सांगितला की जगात आतापर्यंत एखाद्या साथीच्या आजारावर लस यायला किमान 4 वर्षाचा कालावधी लागला आहे. यावरून आपण सगळं लक्षात घ्यायला हवं की आता कोविड सोबत जर आपल्याला जगायचं आहे याचा अर्थ असा आहे की जसे जापानी लोक कोविड नव्हता तेव्हापासून स्वतःची तब्येत चांगली ठेवण्याकरता घरातून बाहेर पडता मास्क लावूनच घरातून बाहेर पडतात, तशी सवय आपल्याला करून घ्यावी लागेल. डॉक्टर दिगोळकर सरांनी सांगितलं मास्क, सुरक्षित अंतर आणि साबणाचा वापर करून वारंवार हात धुणे म्हणजे सॅनिटायझरचा वापर करणे, ही सवय आता आपल्या प्रत्येकाला अंगवळणी पाडून घ्यायला हवी.
तसे झाले नाही तर कोविडची दुसरी लाट येऊ शकते आणि कोविडची दुसरी लाट ही पहिल्यापेक्षाही भयंकर असू शकते. हे युरोपातील अनेक देशामध्ये आज आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आपल्याकडे केरळमध्ये ओणमचा सण झाला, त्याच्यानंतर केरळमधले कोविडच्या पेशंटमध्ये दुपटीने वाढ झाली. आपल्याकडे सुद्धा जर दिवाळीला आपण बेफिकिरीने वागलो, जे 3 शस्त्रे आपल्याला प्रभू रामचंद्रांनी दिली ती जर आपण वापरली नाही तर आपल्याकडे पहिलीपेक्षाही भयानक असलेली दुसरी कोविडची म्हणजेच रावणाच्या नरसंहाराची लाट येऊ शकते. हे प्रत्येकाने गांभीर्याने लक्षात ठेवलं पाहिजे. जाता जाता शिर्डी येथील अनुभवी जनरल सर्जन व रोटरी क्लबचे आधारस्तंभ डॉक्टर MY देशमुख सर यांनी कोविडचा कहर सुरू असतानाही वैद्यकीय सेवा व शस्त्रक्रिया सुरू ठेवल्या. अनेक डॉक्टरांनी ठेवल्या. एवढेच नाही तर सरकारी यंत्रणेच्या सहाय्याने कोविडच्या तावडीत सापडलेल्या एका रुग्णाला देखील त्यांनी बरे करून दाखवले. त्यांच्या या धाडसाला, त्यांना इतरांचा उत्साह वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला आपण सॅल्यूट करायला हवं. आपल्या बेफिकिरीमुळे कोविड रूपी रावणाचे दुसरे आक्रमण तर होणार नाही ना, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी. मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा अवलंब आपण करूया. ही प्रभू रामचंद्रांनी दिलेली आपल्याला शस्त्रे आहेत, त्याचं मनोमन शस्त्रपूजन करूया आणि या विजयादशमीच्या निमित्ताने आपण असा संकल्प करूया की आम्ही या 3ही शस्त्रांचा वापर करू. कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही. न जाणो कदाचित कोरोनाची दुसरी लाट आली तर आता खासगी डॉक्टर कोरोनाच्या विरोधातल्या लढाईत उतरले आहेत. त्यामुळे सरकारी डॉक्टरांचा, सरकारी यंत्रणेचा भार हलका होणार आहे. हे त्यातले त्यात ही दिलासा देणारी बाब आहे. हे प्रभू रामचंद्राच्या रूपातले कोविड रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांना मानाचा मुजरा करून आपण आजच्या भागात रजा घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.